नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 21 जानेवारी, वार रविवार, आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. आपले हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं. असं म्हणतात की जर आपण एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते आणि सोबतच भगवान श्री हरी विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. पुत्रदा एकादशी ही पुत्र प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. सोबतच या एकादशीचं व्रत आपण जर केलं तर नक्कीच आपल्या मुलाबाळांची सुद्धा प्रगती होत असते. म्हणून नक्कीच आपल्याला या एकादशीचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा पुत्र प्राप्ती होत नसेल किंवा पुत्री प्राप्त होत नसेल तर तुम्हाला या एकादशीचं व्रत करायचं आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. सोबतच ज्यांना मुलं-बाळ आहे त्यांनी सुद्धा या एकादशीचं व्रत करायचं आहे, जेणेकरून त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. तसेच या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर आपल्याला एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहे. यामुळे 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त 1 दिवसामध्ये घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. घरातील पैशांच्या अडचणी, आर्थिक समस्या यासुद्धा नष्ट होईल आणि घरामध्ये श्रीमंतीचे योग सुरू होतील. असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातली गरिबी, दारिद्र्य, त्याचबरोबर घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा हा येत नसेल किंवा कष्ट मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा हा येत असेल, परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी या येतात. तसेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, यामुळे घरामध्ये सतत भांडणं होत असेल, मतभेद असेल, आजारपण हे वाढलेलं असेल, कलह असेल, तर यासारख्या गोष्टीसुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, उद्या आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहेत एकादशी. तर एकादशी दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे. सुपारी ही चांगली असायला हवी. कुठल्याही पूजेमध्ये तिचा वापर झालेला आहे किंवा कुठेतरी किडलेली आहेत अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही. चांगली अशी अखंड तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. यानंतर ही सुपारी घेऊन तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा, अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत. एक तामण घ्यायचं आहे, म्हणजे तांब्याचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला या सुपारीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृतने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी सुपारी आपण घेतलेली आहे तर ती सुपारी या तांदळावरती तुम्हाला ठेवायची आहे. परंतु तांदळावरती ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं एक नाणं घ्यायचं. ते तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं. यानंतर त्या नाण्यावरती तुम्हाला ही सुपारी जी आहेत ना ती ठेवायची आहे. ही सुपारी ठेवल्यानंतर या सुपारीला तुम्हाला पिवळे फुलं किंवा लाल फुलं अर्पण करायचे आहेत. सोबतच तुम्हाला हळदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे विड्याचं पान असेल तर तुम्ही त्या प्लेटमधल्या तांदळावरती विड्याचं पान ठेवा. त्या पानावरती 1 किंवा 2 रुपयाचं नाणं ठेवा आणि त्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर सुपारीला धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ही संपूर्ण दिवस आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करायची
अंघोळ करून झाल्यानंतर एक पांढऱ्या कलरचं तुम्हाला कापड घ्यायचं आहे। पांढऱ्या कलरच्या कापडामध्ये तुम्हाला ही सुपारी सोबतच तुम्हाला हे नाणं आणि जे तांदूळ थोडेसे आपण जे तांदूळ घेतले त्याचे थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे। या 3 वस्तू तुम्हाला एकत्र बांधायच्या आहेत आणि ह्या बांधल्यानंतर आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला डाव्या किंवा उजव्या ज्या बाजूला तुम्हाला शक्य होईल त्या बाजूला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही बांधायची आहे। ही पोटली बांधल्यामुळे काय होईल बघा, आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता किंवा अलक्ष्मी किंवा दारिद्र्य हे आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि घरामध्ये पैशांच्या अडचणी या सुद्धा दूर होतील, आर्थिक समस्या सुद्धा नष्ट होईल आणि सोबतच आपल्या घरामध्ये जे काही अडचणी असतील, मतभेद, भांडणं, कलह किंवा आजारपण यासारख्या गोष्टी असतील तर या सुद्धा दूर होतील आणि आपल्या घरातली जी दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होईल। म्हणून हा एक उपाय आहे। तर हा उपाय आपल्याला उद्या एकादशी दिवशी करायचा आहे। या एकादशीला तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर बघा तुम्ही कोणत्याही एकादशीला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आता ही पोटली आपल्याला किती दिवस ठेवायची, जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत अशीच राहून द्यायची आहे आणि जेव्हा ती खराब होईल तेव्हा तुम्हाला काढून घ्यायची आहे। त्यातली सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करून द्या आणि पुन्हा कधी परत एकादशी आली की तेव्हा पुन्हा नवीन अशी पोटली बनवायची आणि ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची। यामुळे तुम्हाला अनेक याचे फायदे घरामध्ये दिसून येतील आणि हळूहळू आपल्या घरातील सगळ्या अडचणी या नष्ट होतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही।